बातमी आता पुण्यातून पावसाची सलग चौथ्या दिवशी पुण्यात अवकाळीनं तुफान बॅटिंग केलेली आहे। पुणे शहरासह उपनगरात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। सलग चौथ्या दिवशी पाऊस आल्यामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र सलग चौथ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। शहरासह उपनगरात देखील पावसाची बॅटिंग आहे। सलग चौथ्या दिवशी पाऊस झालेला आहे। अनेकांना छत्र्या घेऊनच घराबाहेर पडावं लागलं। सखल भागात पाणी साचलेलं आहे। राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय। पुण्यात देखील सलग चौथ्या दिवशी पाऊस झाला। पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाला सुरुवात झालेली आहे। दिवसभर उकाड्याचं वातावरण पुणे शहर आणि उपनगरामध्ये जाणवत होतं। कालही 4च्या सुमारास जोरदार पाऊस जो आहे तो झालेला होता आणि आज 5 वाजल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी आता पुण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाणी जमा व्हायला सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर अनेक पुणेकरांचे हाल जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण पावसाच्या बचावापासून पुलाच्या खाली थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच पुणे शहरासह अनेक ठिकाणी पुढील 3 दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पुणे शहरामध्ये या झालेल्या पावसाने 2 ते 3 ठिकाणी झाडं त्याचबरोबर झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। कालही 10 ते 12 घटना घडलेल्या होत्या आणि आजही 2 ते 3 घटना घडलेल्या समोर आल्यात आणि अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते रस्त्यावरती जमा झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळं नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा सूचना ज्या आहेत त्या हवामान खात्याने दिलेल्या आहेत आणि पुढील 2 ते 3 दिवस पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामन सुमित भोसलेचा सागर आव्हाड, साम टीव्ही। पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची बॅटिंग झालेली आहे। आपण बघतोय की त्यामुळे अनेकांना अगदी रेनकोट घालून छत्र्या घेऊन घराबाहेर पडावं लागलेलं आहे। सखल भागात देखील पाणी साचलं होतं आणि वाहतूक देखील काही ठिकाणी विस्कळीत झाली होती।